जोगी. मग झोपीनं काय होतंय? अनर्थ घडत आहे. पुन्हा एक दृष्टांत सांगतो. अभिमन्यू कोणाचा मुलगा होता? हा, आणि त्याची आई कोण होती? हा, त्याचा बाप कोण होता? अर्जुन. माय कोण? हा सुभद्रा हृदय नंदनू. कोण? अभिमन्यू. हा सुभद्रा हृदय नंदनू अभिमन्यू. झोपीनं अनर्थ कसा घडतो ते सांगतो. सुभद्रा बसलेली, अभिमन्यू गर्भामध्ये वाढत, गर्भवती सुभद्रा. आणि एकांतात बसले असताना सुभद्रेचा भगवान श्रीकृष्ण भेटण्याकरता आले. आल्याच्या नंतर बसले. आता ह्या दोघांचं नातं काय? क्या बात आहे, बहीण भावाचं नाजूक नातं. आता समृद्धीनं ते राहिलं नाही ते इकडे, इकडे आपल्या इकडे ते वारं नाही म्हणून बरं आहे मला. नाजूक नातं. भगवान श्रीकृष्ण आले, बसले. बसल्याच्या नंतर सुभद्रेने भगवंताला विचारलं, मला युद्ध करावं असं वाटतंय. काय करावं वाटतंय? आणि युद्धाविषयी मला माहिती सांगा. कोणाला म्हणली? भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, सुभद्रा युद्ध करायचं कसं काय म्हणते? का? भगवंताने विचार केला, कारण हिच्या गर्भामध्ये जो गर्भ वाढतो का, मातेचा डोहळा, असं एक प्रमाण बघा, ती गर्भाची आवडी, मातेचा डोहळा, जे तिचा जिव्हाळा तेथे बिंबे. आतमध्ये गर्भाची जी आवड असते का, ती आईला डोळे तशी होत असते. भगवान म्हणले, सुभद्रा तुला युद्ध करावयाची आरती वाटते, कारण तुझ्या गर्भामध्ये जो गर्भ वाढवतो का, हे साधी व्यक्ती नाही, अभिमन्यूचा गर्भ वाढवतो. वीर पुरुष आहे, क्षत्रियाची तू पत्नी आहेस, क्षत्रिय पुरुष आहे तू, त्याच्याने तुला युद्ध करावं असं वाटतंय. युद्धाविषयी मला माहिती सांगा. आणि भगवान श्रीकृष्णाने सुभद्रेला युद्धाविषयी चांगली माहिती सांगायला सुरुवात केली. माहिती सांगितली, युद्ध रचना सांगितली, युवा रचना सांगितली. पण सांगितल्याच्या नंतर पुन्हा सुभद्रा म्हणली, मला एक ते डाव येतो शिकवा. कोणता? ते चक्रव्यूहाचा डाव. आणि कसं असतं, हे दोन युद्धाविषयी माहिती सांगितली तेव्हा सुभद्रा होती जागी. पण जास्त किचकट सांगायला गेले की लोकांना काय लागती? झोप लागती. त्याच्यामुळे मधून मधून फवारा थोडाफार, पण फवारा हल्ला तर किडे मेले पाहिजे, फवाऱ्यातूनच किडे आले नाही पाहिजे. ते लय किचकट सांगायला लागले भगवान, कारण ते चक्रव्यूह होतं ना, त्याची माहिती सांगत असताना अर्धी माहिती सांगितली. त्या चक्रव्यूहात शिरायचं कसं तितकं ऐकलं. सुभद्रेला काय लागला? डोळा. आता जसं द्यायला लागलाय बघा, ते पदी नाही कोणाला नाही लागला, तुम्ही मागे बघू नका, उगनिस्त जाग केलंय आपलं. आणि सुभद्रेला डोळा लागला. भगवान श्रीकृष्ण म्हणले, आता ज्ञान सांगण्यात अर्थ. आणि भगवान श्रीकृष्ण निघून गेले. पुन्हा सुभद्रेला ते ज्ञान सांगण्याकरता टाइम मिळाला नाही. आणि जे व्हायचं ते अभिमन्यू कशामुळे गेला माहितीये का तुम्हाला? हो, कोणाच्या झोपीमुळं? आईच्या. ऐकू आलंय का? त्याच्याने झोपलेलं चांगलं, म्हणजे चक्रव्यूह शिरायचं कसं एवढं ज्ञान कळालं त्याला. कोणला? अभिमन्यूला. आता तर काय महाराज, गर्भामध्ये लेकरू असताना खरं बोलवतो लोकांना राग येते महाराज. आता एवढ्या माता भगिनी कीर्तनाला आल्यात, एकदा जोरदार टाळी वाजव त्यांच्या करता. जोरात वाजव ना जरा, का खाल्लं नाही काही? टाळी वाजवा काऊन म्हणलं, त्या मालिकाचा त्याग करून आल्यात. लईच रोग झाला महाराज त्या मालिकाचा, काय सांगू. बरं एकाच एक लागलं बोलवो, एक झालं की एकाच. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाटायची, गिलासात वाढली. कोणाला सांगा? माझ्या सगळं भजनी होते म्हणे, महाराजाची बायको येड्यावरून खाऊ करणे, मला गपचीत बस सावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले. काय येड्याचा बाजार आहे महाराज. काय नाव तू? काय तो रे? पिक्चर किती तासाचा आहे? पिक्चर किती तासाचा आहे? 3 तासाचा. खरा आहे का खोटा आहे? मी घेऊ फाशी का आता? पिक्चर खोटा आहे पण त्याचा होणारा परिणाम खरा आहे. तिकडे हिरोची फायटिंग सुरू झाली ना, लेकर इकडेच करते. अरे त्याचं काय जाईन, पॅन्ट तू फाटन रे, दुसरं अहो ते गुंड जर हिरोला मारले सदाशिव, महिला सुद्धा म्हणतात बापा पळलं.
पैसे कमावले तर डोळ्याची खराबी आपल्या विठ्ठला. झोप अनर्थ घडणारी महाराज. झोप जाऊ नका आणि लेकराला चांगले संस्कार द्या महाराज. ही काळाची गरज आहे. आता एक कालमा करू द्या, थोडंफार विक्षेप होईल, पण ही लेकरं इकडे येण्याची आज काय गरज आहे महाराज. आणि बसले पाहिजे. आता हे थोडं बारकाले आपण बी हवयात असेच होतोच ना महाराज. कलाच असते ती एक लहान लेकरं म्हणजे, पण ही काळाची गरज आहे महाराज. इकडे येण्याची गरज आहे. तर ना भाग्यवंत नटे झोपू नका. संतांनी सगळ्याला जाग केलं आणि जागवल्यामुळं मज निरंतर. आणि ते जागवल्यामुळं काय द्यावे त्याशी. दुसरं काय केलं, शिकवलं. कसं शिकवलं, अर्भकाचे साठी आणि पंते हाती धरली तैसे संत जगी आणि क्रिया करून दावी ती. आता इकडं नाही सिटी मध्ये ते लेकराला ट्युशनला सोडावं लागते महाराज. तर माईला ते लेकरू असं बोटाला धरते महाराज. आईला त्याच्या पावलांनी चालावं लागते का त्याला आईच्या पावलांनी चालावं लागते. माता जानोनी आणि तैसे संत जगी क्रिया करून दावी ती. शिकवणारा जर चांगला असला ना, किती बी गेलेला विद्यार्थी असू द्या, वाया जाऊ देत नाही म्हणा. आता आपण शिकायला जायच्या टायमाला काही धोरणच होतो का रामबो. आपण लोकांचे कापसूस चोरणारीच माणसं, दुसरं काय. पण खानदानी गुरु मिळाल्यामुळं, आणि गुरु खानदानी मिळावा. भगवान बाबाला सुद्धा गुरु खानदानी मिळाली. कोण, माणिक महाराज, माणिक बाबा. आणि माणिक बाबांनी भगवान बाबाचा हात बंकट स्वामी महाराजांच्या हातात द्याला. भगवान बाबा मध्ये जगद्गुरु म्हणजे स्वानंद सुखनवासी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेचे याचा विचार करा तुम्ही. कारण एक प्रसंग भगवान बाबाच्या जीवनामधला असा आहे. लंडनचा एक माणूस, पप्पा लंडनचा आगर्भ श्रीमंत, किती श्रीमंत त्यालाच मिळणं आपली पैसा किती येईन काय येतो. आणि ती आळंदीला आला आणि भगवान बाबा बंकट स्वामी वरच्या मधल्यावर बसलेले होते आणि भगवान बाबा खालच्या मधल्यात बसलेले होते. ते लंडनचा माणूस आला आणि त्याने भगवान बाबाचं ते तेज बघितलं आणि चेहरा बघितला महाराज. त्याची चार्जिंगच बॅटरीच उतरली महाराज. आणि भगवान बाबा पशी बसला. ते आलता कोण्या का आम्हाला ते बी विसरला. नुसतं भगवान बाबाचा चेहराच बघत होता महाराज. ते भगवान बाबा म्हणले नेमकं काय बघतात. ते म्हणले काहीच नाही, जगात इतके माणसं बघितलीत पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून जे समाधान झालंय का ते अजून पैशाने सुद्धा मिळालं. मग त्या व्यक्तीनं भगवान बाबाला प्रश्न विचारला, नेमकं तुमच्या चेहऱ्यावर हे तेच कशाचं आहे. भगवान बाबांनी एका शब्दात उत्तर केलं, फक्त पाप केलं नाही. उगाच कोणाची जयंती पुण्यतिथी लोक करीत नाहीत महाराज. हो, ही ताकद आहे महाराज. दुसऱ्याला पुण्यवान बनायचं तर आपण पुण्य आधी करावं लागते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. दुसऱ्याला शिकवायचं आधी आपण तयार पाहिजे. एका माणसाला एकाचे 2 दिवस होते आंबोल, काही बी एकाचे 2. गुलाबजामू एक असलं की 2 दिवसाचे, माणूस एक असलं की 2 दिवसाचे. आणि ते डॉक्टरकडे गेलं. हे एक पट येड आणि डॉक्टर दुपट येड. ते डॉक्टरला म्हणलं मला एकाचे 2 दिवस आले आणि एकटंच गेलेलं. डॉक्टर म्हणले तुम्ही चौघ कशाला आली. आंधळ्याची वरात बाहेरच्या घरात कवा मेळ लागायचा मला सांगा बरं तुम्ही. म्हणजे आपलं आधी शिकलो तर तेव्हा लोकांना शिकता येईल ना. करुणी सायास आपला दर्जा चांगला पाहिजे तेव्हा लोकांना शिकता येत असं. संत आधी पावर पाहिजेत, कारण संतांनी त्याचा सांभाळ केल्यामुळे बेटर झाली ती पावर पाहिजेत म्हणून त्याला शिकवता येते आणि सांभाळता बी येते. सांभाळणारे दोघं येत, एक देव आणि दुसरे संत. पण देवाचा सांभाळ आहे ना ते माकडणीच्या पिल्यासारखा आहे आणि संतांचा सांभाळ आहे का
मांजरीच्या पिल्यासारखं आहे. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी ती गोवी मला आता आठवण आहे बघा. मांजर आहे का आता माकडी नाही, माकडीनीचं जे पिलू आहे ते आईच्या असं छातीला जाम धरते आणि मायनं सांगितलेलं असते तू जर छाती जाम धरली तरच तू कल्याणी, तरच तुला वाचता येईल. तू जर काय छाती सोडली की तू. आणि माकडी माय, पण माय सुद्धा म्हणते तुला वाचायचं असेल तर तू ही जबाबदारी तू पाळ. म्हणजे हे देवाचा खेळ असलाय. देव काय म्हणतो माहितीये का, तुम्हाला हे वाजत आहे काय मग तुम्ही जाळापाशी जायचं. याला प्रमाण बर का, हिवे तोची तापे धावून या. तुम्हाला भूक लागली का मग तुम्ही अन्नाकडे जायचं. तुम्हाला वस्त्र पाहिजे का दुकानदाराकडे जायचं. उद्धार तुम्हाला करायचा का तुम्ही होऊन माझ्याकडे यायचं, मी तुमच्याकडे येणार नाही. ही देवाची भाषा आहे. आता संताचा सांभाळ मांजरीनीच्या पिलीसारखा महाराज. मांजरीला जरी पिले झाले ना महाराज, ती मांजर आहे ना इतकी हुशार आहे महाराज. उंदराला धरताना बी दात तीच आणि पिल्याला धरताना बी दात तेच. फक्त तिचं जरा ते खेळ वेगळा आहे. कोणाचा असे लय खेळ आहेत बरं, फक्त ते लवकर सुधरत नाहीत माणसाला. उंदराला धरती दाताचा वापर वेगळा करती आणि पिल्याला आल्हाद उचलून दुसरीकडे स्थलांतर करती, त्याला दाताचा वापर वेगळा करते. तसं संताचा जो सांभाळे का, मांजर जशी आपल्याला पिल्याला आल्हाद सांभाळते का, तसा देव आपले संत भक्ताला आल्हाद सांभाळते. सांभाळिले 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 अनाथा, सांभाळिले सांभाळिले अनाथा, सांभाळिले सांभाळिले सांभाळलं. आता ओवी आठवली बघा. परी मोहाची नि सांगडी लाशी पिली धरी तोंडे, ते काय दाताचे आरगडे लागते केवी लागत नाही महाराज. तसं संताचं काम सांभाळतात. आणि माणसाला सांभाळणार कोणतरी पाहिजे बरं का. चूक होऊ नये आम्हाला, चूक जरी झाली पण सांभाळणार कोणी असलं का पटकन माणूस सावरतय महाराज. किती जणांच्या चुका झाल्यात पण सांभाळणारे होते म्हणून पुन्हा जागेवर आली. आता हे पंढरपूरला मंदिर कोणाचं बोला जाणो दादा कसं आहे. आणि तुम्ही कशाला तुम्ही तो कोला कोली करायला लागला. पंढरपूरला मंदिर कोणाचं आहे, सोपं आहे पांडुरंगाचं. आणि पाण्यात मंदिर कोणाचं आहे. आता मला सांगा, पुंडलिकामुळं पांडुरंग आहे का पांडुरंगामुळं पुंडलिक आहे. बरोबर, कोणामुळं बरं, पुंडलिकामुळं आहे का त्यांनी दोघांची सेवा केल्यामुळे. कोणा दोघांची, बायकोची मेवणीची. आई वडिलाची. बरोबर आहे. आता हे पुंडलिकाचं चरित्र तुम्हाला आधीच माहिती आहे काय. आपण बरे ते आहे का ते गाणं कोणतं आहे ते, अरे आई बापाच्या गळ्याला दोरी आणि बायको चंद्रसेन बुवा बाईला खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, आई बापाच्या गळ्याला दोरी बाईला खांद्यावरी, पुंडलिक काशी गाडीला गेर जरी चार असले तर मोसून बघून टाकावं लागत असते. उगा धसकट उपलेले खेळ नसते ते. आता हे पुंडलिकाने काय केलं, बायकोचा सांभाळ करणार होता ना पुंडलिक, पण त्याला सांभाळणारे संत भेटले. कोण, मार्गी चालता
चालता चालता तया कुकुट स्वामी भेटले बहुमोलाचा संदेश ऐकूनी तन मन काही वरून उठले आणि मग कुकुट स्वामी म्हणले येडाय का बाईची सेवा करण्याकरता जन्म आहे का आईची सेवा करण्याकरता त्याच्या टोकुऱ्यात फॅटत बसलो भगतसिंगाचं झालं तर बघा भगतसिंगाचे सोयरीक जमवले ते आणि बाजारला पाठवलं आईनं ती बाजारात गेली पिशवी फेकून दिली आणि आईला सांगितलं मला लग्न करायचं नाही माझा जन्म बाईची सेवा करण्याकरता नाही आईची सेवा करण्याकरता पुंडलिक चुकला पण सांभाळणारे भेटले म्हणून आज तिथं मंदिर आहे कोणाचं कोणी सांभाळलं संतांनी सांभाळलं पुंडलिक चुकला ह्याच्यात नवल नाही मच्छिंद्रनाथ चुकली तो म्हणतात महाराज जरा तोंड सांभाळून बोला मी सांभाळूनच मच्छिंद्रनाथ साधे नाही नवनाथापैकी महत्वाचे मच्छिंद्रनाथ ते पोती वाचवतो मी कवी नारायणाचा अवतार पण ते स्त्री देशात गेले स्त्री देश म्हणजे तिथं माणूस जन्माला आला की खालास होत होता माणूस टिकतच नव्हता आशल्या देशात गेले कोण जाऊ नाही कारण हे संन्यासी आहेत पण गेले बरं गेल्यावर पटकन यावं ना वापस इतके रमले इतके रमले रमत आहे माणूस नादात रमत आहे इतके रमले मैनावती पासून मिनीनाथ नावाचं लेकरू झालं इतकं रमले आणि मग तिथं त्याला सांभाळायला संत गेले कोण चलो मच्छिंदर चलो मच्छिंदर आवाज ऐकला मला तुम्ही इकडं कसं काय अहो तुम्ही आले कशाला संन्यासी महात्मे ते हे आपलं काम आहे का आणि त्या टायमाला सांभाळलं म्हणून आज इतकी ख्याती आहे किती चुकले अहो कधी कधी माणसाला असं वाटतंय महाराज सगळं सोडावं निघून जावं वाटतंय का नाही हो तुम्ही म्हणत नाही तो भेव वाटतंय दुसरं काय अडचण नाही ज्ञानोबराला सुद्धा असं वाटलं बरं बाप्पा त्याग आला या समाजाकरता ज्ञान प्राप्त केलं आपण लोकांना ज्ञान दिलंय आणि या समाजाने आपल्याला साधं अन्न देऊ नाही ताटीच लावली महाराज आणि त्या टायमाला जर मुक्ताबाईनं सावरलं नसतं पुढचं आपल्याला ज्ञानच मिळालं नसतं योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा अपराध जनाचा अपराध अपराध ईश्वरागे झाले ईश्वरागे झाले वंदी संती सुखी काय सारा विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा मुक्ताबाईने सांभाळ महाराज म्हणून आज एवढी ख्याती म्हणून आपल्याला कोणतरी सांभाळायला पाहिजे संत सांभाळतात कसं धेनुच रे वनांतरी राम चित्त पक्षीनी काहीतरी आहे ना प्रभाते म्हणून कोणतरी तेवढं प्रभाते चारी असदा पक्षी प्रभाते चारी असदा प्रभाते चारी असदा पक्षी प्रभाते चारी असदा टाळी वाजवा एकदा बेस्ट विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली हा 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 माऊली माऊली